मंडळी नमस्कार. लेकी बोले सुने लागे अशी म्हण आपल्याला चांगलीच ठाऊक आहे. म्हणजे बोलायचं कोणाला तरी आणि त्याचा हेतू वेगळाच काही असतो, दुसऱ्याच कोणाला तरी ते लागतं. एखाद्याला उद्देशून बोललेली गोष्ट त्याच्यासाठीच असेल असं अजिबात नाही. असंच राजकारणात नेहमी घडत असतं. कोणासाठी कोणीतरी बोलतं आणि त्याच्या टार्गेटवर दुसरंच कोणीतरी असतं. विशेष करून दीपक केसरकर आणि नारायण राणे या दोन कोकणातल्या नेत्यांचे एकमेकाशी संबंध कसे आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. केसरकर आणि राणे यांचं आपसात फारसं जमत नाही असं आपण ऐकून आहोत. आता याच केसरकरांनी भारतीय जनता पक्षासोबत सत्तेसाठी युती असताना नारायण राणेंचा उल्लेख करून एक विधान केलं आणि त्यामुळं खळबळ माजली. भाजपच्या आघाडीत मतभेदाला सुरुवात झाली अशा आशयाच्या बातम्या देखील सगळीकडे येऊ लागल्या. आता या बातम्या किती खऱ्या, किती खोट्या किंवा किती बदललेल्या आहेत याचा विचार करावाच लागतो. दीपक केसरकर काय म्हणाले हे समजून घेतलं पाहिजे. दीपक केसरकरांनी दोन गोष्टी ठळकपणे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेल्या आहेत. एक, भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना परत येण्याच्या मानसिकतेमध्ये होती. म्हणजे शिवसेनेने तशी तयारी करून ठेवलेली होती. अगदी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या भेटीमध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे असंही सांगितलं होतं. ठाकरे आणि मोदी या दोघांच्या मधल्या चर्चेनंतर पुढे भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झालं आणि या निलंबनामुळं मोदी नाराज झाले. पुढे न्यायालयामध्ये हे निलंबन रद्द झालं. पण दरम्यानच्या काळामध्ये नारायण राणे केंद्रात मंत्री बनले. या मंत्री बनण्याच्या प्रक्रियेमुळं उद्धव ठाकरे नाराज झाले आणि त्यांनी भाजपसोबत युती करण्याचा विचार रद्द केला. नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे यांची विधानं देखील उद्धव ठाकरेंच्या नाराजीचं कारण ठरली आणि भाजपशी सहमत होता होता राहिलं असं दीपक केसरकर म्हणाले. केसरकरांच्या त्या पत्रकार परिषदेतला हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, राणे परिवार म्हणजे खास करून निलेश राणे, नितेश राणे आणि नारायण राणे हे आदित्य ठाकरे यांच्या बदनामीसाठी प्रयत्न करत होते. त्यात प्रामुख्यानं सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणामध्ये या तिघांनीच बदनामी केली असाही दावा केसरकरांनी केलेला आहे. दीपक केसरकर ठाकरे परिवाराशी आपली निष्ठा ठेवतात, दाखवतात. भाजपच्या नेत्यांनीही आवर्त घ्यावं असं म्हणतात. त्यामुळं केसरकर ठाकरेंची बाजू घेऊन नारायण राणेंच्या वरती तुटून पडले आणि आता ही आघाडी टिकेल की नाही याबाबतची शंका देखील माध्यमांनी उपस्थित करायला सुरुवात केली. आता या सगळ्यामध्ये माध्यमांच्या एकूण बातम्याचा कल बघता नारायण राणे भाजपात मंत्री झाले नसते तर कदाचित शिवसेना भाजप युती झाली असती असं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न चालू आहे. माध्यमांमधून आलेल्या बातम्या बघितल्यावर दीपक केसरकरांनी नारायण राणे यांच्यावरच शरसंधान साधलं आहे असा देखील अर्थ निघतो. पण आता यात केसरकरांनी खरोखरच नारायण राणेंना लक्ष केलंय की उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय हे जरा तपासून बघितलं पाहिजे. मंडळी, याआधी देखील उद्धव ठाकरेंची बाजू घेऊन बोलणाऱ्या माणसांच्यामुळे उद्धव ठाकरेंचा परिवारच अडचणीत आलेला आहे. जसं संजय राऊत. जे मुद्दे संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले त्या मुद्द्यांवर पुढे ईडीनं, सीबीआयनं तपासासाठी हाती घेतलेलं आहे. म्हणजे हे मुद्दे उपस्थित करून देण्याचं काम संजय राऊतांनी केलं की काय असा प्रश्न त्यावेळीही आपण उपस्थित केला होता. आता वेळ आहे केसरकरांची. सगळं बघितल्यावर केसरकरांचं नारायण राणेंच्या मतभेदाची पार्श्वभूमी बघितल्यावर त्यांनी टार्गेट केलंय नारायण राणेंनाच असं वाटतं. पण माझं मत तसं नाही आहे. ऍक्च्युअली केसरकरांनी या सगळ्या विषयामध्ये उद्धव ठाकरेंनाच लक्ष करायचं ठरवलेलं दिसतंय. जरा नीट बघा किंवा नीट त्या गोष्टीकडे समजून घ्या.
केसरकर जो मुद्दा उपस्थित करतात त्यामुळं काय होणार आहे? नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या मध्ये चर्चा झाली. या चर्चेत शिवसेनेनं भाजप सोबत जाण्याचं मान्य केलं, म्हणजे उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. उद्धव ठाकरे राजीनामा द्यायला तयार होते. या वाक्याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपासून दूर जाण्याच्या मानसिकतेमध्ये झालेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसलाही धोका देण्याची तयारी उद्धव ठाकरेंची मानसिकरित्या झालेली होती. शरद पवारांना आपले हितचिंतक मानणारे ठाकरे मोदींच्याकडे जायला तयार होते. जसा 19ला मोदींना धोका देऊन ठाकरे शरद पवारांच्या कुशीत गेले होते, तसे आता शरद पवारांना धोका देऊन मोदींच्या आश्रयाला जाण्याची तयारी ठाकरेंची होती. स्वतःच्या पदाकरता ते मोदींना डावलून आले आणि आता पवारांना लाथ मारून मोदींकडे जाण्याची तयारी होती. हे केसरकरांच्या विधानामधून उद्धृत होतं. आता केसरकर जे बोलतायत ते जर खरं असेल किंवा त्या सगळ्या गोष्टीला वैध मानलं तर शरद पवारांच्या मनामध्ये उद्धव ठाकरेंच्या विषयीची काय भावना निर्माण होईल हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. आणि माझ्या या तर्काला, कोणी तर्कट म्हणेल, पण माझ्या या तर्काला आधार मिळतो तो अटकेच्या आधी 3 दिवस संजय राऊत यांनी ABP न्यूज या हिंदी वाहिनीला दिलेली मुलाखत, जी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे. त्यात राऊत मोदींच्या बरोबरीचा माणूस कोणीही नाही, मोदींना पर्याय सध्या तरी नाही असं सांगत होते. शरद पवार की राहुल गांधी हा प्रश्न विचारल्यावर सुद्धा त्यांनी राहुल गांधी आणि शरद पवारांच्या पारड्यात आपलं मत टाकलेलं नव्हतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिवसेना ही शरद पवारांना धोका द्यायला तयार होती. त्याच्या पुढे या तर्काच्या पुष्ट्यर्थ मी राऊतांचं एक विधान तर तुम्हाला सांगतो आहेच आहे, पण त्याच्या पुष्ट्यर्थ अजून एक विधान मला तुम्हाला एक घटना सांगायची आहे. ते म्हणजे राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार चकार शब्दानं बोललेले नाही आहेत. म्हणजे नो कमेंट्स. राऊतांच्या अटकेची इज्जत शरद पवारांच्या लेखी 2 शब्दात आहे, एक नो आणि दुसरा कमेंट्स. शरद पवारांना याविषयी बोलावंही वाटलं नाही. यात बरंच काही होतं. शरद पवारांच्या मौनाचा अर्थ उलगडण्याचे अनेक प्रयत्न लोक करत होते. का गप्प? पवारांनी ठाकरेंना सोडलं का? पवारांनी राऊतांना सोडलं का? आता ते त्यांना आपला आपला निर्णय घ्यायला सांगतायत का? याच्यावर अनेक तर्क लावले जात असतानाच या निश्चित अर्थापर्यंत जाण्याचा क्ल्यू आपल्याला दिलाय तो दीपक केसरकरांनी. खरं तर केसरकरांनी या प्रकरणामध्ये कुठेही अशी संधी सोडलेली नाही आहे की त्यांनी ठाकरेंवरती आरोप केलाय असं वाटावं. केसरकरांनी या प्रकरणात सरळ सरळ ठाकरेंची बाजू घेतल्यासारखं दाखवून ठाकरेंचेच डावपेच उघड केले आहेत. लोकांना वाटतंय की राणेंवरती अटॅक आहे. दुसरा एक मुद्दा मला महत्वाचा वाटतोय, जे ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. आदित्य ठाकरे त्यांचे संबंध सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणाशी आहेत का याबाबतची चर्चा आपल्याकडे जोरदार चालू आहे. आणि या चर्चेला आता थोडीशी विश्रांती मिळालेली होती. म्हणजे सुशांत सिंग प्रकरणात खरोखरच आदित्य ठाकरे इन्व्हॉल्व आहेत का हाही प्रश्न विचारला होता. म्हणजे काही लोक असंही म्हणत होती की जाण्या येणाऱ्या मस्टरची पानं फाडली, पुरावे ठेवले नाहीत वगैरे वगैरे, या सगळ्यात आदित्य ठाकरेंचा हात आहे. या चर्चा खूप झाल्या होत्या. पण या चर्चेला आता स्थिरावली होती आणि त्यावर धूर देखील बसलेली होती. पण केसरकरांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि सुशांत सिंग मृत्यू प्रकरण याच्या संबंधाचा उल्लेख करून आदित्य ठाकरेंच्या विरोधात होणाऱ्या चर्चांना मोठा वाव दिला आहे. म्हणजे याला पुन्हा एकदा चर्चेत हे प्रकरण येणार आहे. त्यामुळं दीपक केसरकरांचा नेम जरी नारायण राणेंच्यावरती असला तरी गेम मात्र उद्धव ठाकरेंचा होणार आहे, एवढं 100% सत्य आहे. आणि कदाचित केसरकरांनाही तेच करायचं असावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.